एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुंबई महापालिकेत वाहन खरेदीचा वाद हा ताजा असतानाच आता मुंबईतल्या नगरसेवकांना हायफाय टॅब देण्यात येण्याची शक्यता आहे। हायटेक करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्यात। पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाईल, अशी माहिती तंत्रज्ञान विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। त्यामुळे वाहन खरेदीच्या वादानंतर आता टॅब खरेदीचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या नगरसेवकांना आता हायफाय टॅबचं वितरण केलं जाणार आहे। दरम्यान वाहन खरेदीच्या वादानंतर हा टॅब खरेदीचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यासाठी महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप होणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत आता हायफाय टॅब्स वितरित होणार आहेत आणि प्रशासनाने खरेदीसाठी हालचाली सुद्धा सुरू केल्यात, अशी माहिती समोर येते। एकीकडे वाहन खरेदीचा वाद हा ताजाच आहे आणि त्यातच आता नगरसेवकांना हे हायफाय टॅब देण्यात येण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडनं। रिजवान, आपण पाहतोय गेल्या काही दिवसात वाहन खरेदीचा वाद हा ताजाच आहे, अजून सुद्धा तो शमलेला नाही आणि त्यातच नगरसेवकांना हायफाय टॅब देण्यात येणार। प्रज्ञा, आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार जो आहे तो समोर आलेला आहे। काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना हायफाय गाडी घेण्यासाठी मोठा खर्च जो आहे तो महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार होता आणि आता पुन्हा एकदा मुंबईतील नगरसेवकांसाठी जे आहे ते हायफाय टॅब खरेदी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा हालचाल जो आहे तो वेग येताना दिसून येत आहे। खरं तर ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली की 237 नगरसेवकांसाठी हायफाय टॅबची सुविधा जी आहे ती मुंबई महानगरपालिका उपलब्ध करून देणं, याच्यामध्ये जी माहिती मिळाली की ज्या नगरसेवकांना पटलावरती माहिती देण्यासाठी या टॅबची खरेदी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आहे। तर आपण पाहिलं 2012 मध्ये ज्या पद्धतीने 227 नगरसेवक निवडून आले होते, त्यावेळी 7,98,00,000 रुपये जे आहे ते खर्च करून लॅपटॉप जे आहे ते महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देण्यात आले। त्यामुळे ज्या पद्धतीने वारंवार मुंबई महानगरपालिकेचा अनेक कारभार जे आहे ते समोर येताना दिसून येतात, त्यामुळे कशा पद्धतीने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होते की नगरसेवकांसाठी महापालिका ज्या पद्धतीने खर्च करते हे कितपत योग्य आहे की मुंबईकरांच्या टॅक्स मधून अशा पद्धतीने खर्च करणं कितपत योग्य आहे? प्रज्ञा, निश्चितच रिजवान, त्यामुळे यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।